अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे? वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणती कलरची साडी परिधान करणे शुभ आहे मित्रांनो, आणि महिलांनी कोणत्या चुका करू नये आपण ह्याबद्दल आज जाणून घेणार आहोत मित्रांनो। त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि चॅनलला एक लाईक करा मित्रांनो। व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो, तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे। एक लाईक करा। हे बघा, वटसावित्री पूजेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी पांढऱ्या व काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये मित्रांनो। या दिवशी निळी आणि पांढरी किंवा निळी आणि काळ्या रंगाची साडी महिलांनी ह्या दिवशी परिधान करणे खूप खूप अशुभ आहे महिलांनो। या दिवशी स्त्रियांनी किंवा महिलांनी लाल रंगाची साडी परिधान करणे खूप खूप शुभ आहे। यामुळे महिलांना आपण लाल रंगाची साडी परिधान करणे, हे माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो मित्रांनो। त्यामुळे महिलांनी लाल रंगाची साडी परिधान करूनच वडाच्या झाडाची पूजा केली पाहिजे। यामुळे त्यांना खूप चांगले चांगले परिणाम मिळेल मित्रांनो। म्हणून आपण महिलांनी लाल रंगाची साडी नेसूनच वडाची पूजा करायची आहे। आणि विवाहिक महिलांनी काय करायचं आहे? मासिक पाळीच्या वेळेस काळात जर महिलांना मासिक पाळी जर आलेली असेल, ह्या वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी जर आलेली असेल तर महिलांनी काय करायचं आहे? परंतु त्या महिला उपवास करू शकतात, व्रत करू शकतात, पण वडाच्या झाडाखाली जाऊ नये महिलांनी, आणि पूजा सुद्धा करू नये। आणि आपण एका ठिकाणी बसून आपण ह्या वडसावित्री पौर्णिमेची कथा ऐकू शकतात महिला, पण वडाखाली जाऊन पूजा करू शकत नाही महिलांनी। आणि वडाच्या झाडाचे सामान म्हणजे आपले पूजाचे जे साहित्य आहे त्यांनी स्पर्श करायला नको। महिलांनी ह्या चुका करू नये। जर तुम्हाला वडसावित्रीच्या दिवशी पूजा केली तर त्याने आपण जर वडाची पूजा करत आहोत मित्रांनो, त्या दिवशी आपण परिक्रमा करतो, प्रदक्षिणा घालतो, तर किमान 5 किंवा 7 वेळा आपण परिक्रमा घालायला पाहिजे। इतर कुणालाही म्हणजे आपण परिक्रमा घालत आहोत त्याच वेळेस आपल्याला कुणालाही पाय सुद्धा लागणार नाही याची काळजी घ्यायची। आणि आपण जर आपल्याला कुणाला हात किंवा पाय जर लागला आपल्याला, तर आपली पूजा व्यर्थ जाईल। विशेष महिलांनी आपली पूजा जी आपण केली आहे त्या दिवशी आपण वडाची पूजा करत आहोत, आपण त्याला प्रदक्षिणा घालत आहे, त्यावेळी जर आपल्याला कुणाचा पाय सुद्धा लागला किंवा आपला लागला तर आपली पूजा वायफळ जाईल। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर वडसावित्रीच्या दिवशी आपण पूजा करतो, त्यावेळेस आपण वडाच्या झाडाची फांदी तोडू नये आणि केसांनाही लावू नये। अशा महिला करतात, त्या दिवशीच वडाची फांदी तोडतात, डोक्याला लावतात, केसांना लावतात, तर ह्या चुका अजिबात करायच्या नाही। वडसावित्रीच्या दिवशी फांदी तोडू नाही। आणि हे बघा, आपल्या वडसावित्रीचे विशेष मानले आहे मित्रांनो। हे वडसावित्री सण जो आहे हा महिलांचा आहे, खूप खूप पवित्र सण आहे मित्रांनो। हे बघा, त्या दिवशी आपण काय करायचं आहे? गरोदर महिला पूजा करतात, तर गरोदर महिला वडाची पूजा करू शकतात महिलांनो, त्यामध्ये काहीही कारण नाही, त्या पूजा करू शकतात। गरोदर महिला वडाच्या झाडाची पूजा करू शकतात, पण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा त्यांनी कधीही मारू नये, फक्त पूजा करायला पाहिजे गरोदर महिलांनी। आणि हे बघा, या दिवशी काय करायचं आहे? खास महिलांनी ह्या दिवशी चुकू नये। पूजा करताना आपण जर ह्या चुका जर आपण केल्या तर आपल्याला पूजेचे फळ मिळणार नाही। या दिवशी काही विशेष गोष्टीची काळजी घ्यायची आहे। इतरांना कुणालाही हात लागणार नाही, कुणालाही पाय लागणार नाही, या दिवशी कुणाला अपयशी शब्द बोलणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। ही छोटीशी माहिती तुम्हाला मित्रांनो कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.